वसंत ऋतूतील उत्साही ऊर्जा शिगेला पोहोचत असताना एप्रिल 2025 हा महिना मेष राशीखाली जन्मलेल्यांसाठी शांतता आणि आत्मपरीक्षणाचा काळ घेऊन येतो। हा महिना आव्हाने आणि संधीचे एक अनोखे मिश्रण सादर करतो, जे तुम्हाला नवीन रणनीती स्वीकारण्यास आणि जीवनाचा वेगळा वेग स्वीकारण्यास प्रोत्साहित करतात। जिथे तुम्हाला दृढ निश्चय आणि अमर्याद ऊर्जेने पुढे जाण्याची सवय आहे, अशा क्षेत्रात तुम्हाला काही मर्यादा येऊ शकतात, परंतु या मर्यादा तुम्हाला वाढ आणि अधिक संतुलित दृष्टिकोनाकडे मार्गदर्शन करत आहेत। मंडळी, आज आपण एप्रिल 2025 चा मेष राशीसाठी संपूर्ण महिना कसा जाणार आहे हे पाहणार आहोत। मेष राशी, तुमच्यासाठी सल्ला आहे की एप्रिल मधील आकाशीय ऊर्जा तुम्हाला बदल स्वीकारण्यास, लवचिकतेने जीवनाकडे पाहण्यास प्रोत्साहित करते। या महिन्यात मिळणाऱ्या संधींचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी काही मार्गदर्शक आहेत। मर्यादांना संधी म्हणून स्वीकारा। कोणत्याही अडचणींना नवीन पद्धती आणि कल्पना एक्सप्लोर करण्याची संधी म्हणून पहा। तुमचा वेग समायोजित करा। गती कमी करणे म्हणजे मागे पडणे असे नाही, त्यामुळे तपशिलांकडे अधिक लक्ष देणे आणि अधिक विचारपूर्वक निर्णय घेणे शक्य होते। मोकळ्या मनाचे राहा। तुम्हाला कदाचित यापूर्वी कधीही न आवडलेले दृष्टिकोन आणि उपाय विचारात घेण्यास तयार राहा। एप्रिल 2025 चा हा महिना तुम्हाला मागे हटून तुमच्या नेहमीच्या पद्धतींचे पुनर्मूल्यांकन करण्याचे आमंत्रण देतो। तुमच्या समोर येणाऱ्या मर्यादा अडथळे नाहीत, तर यशाकडे नेणाऱ्या पर्यायी मार्गांकडे निर्देशित करणाऱ्या खुणा आहेत। ज्या परिस्थितीत तुम्ही सहसा गती आणि त्वरित कृतीवर भरभराट करता, तिथे तुम्हाला आढळेल की संयम आणि विचारमंथन चांगले परिणाम देते। हा बदल तुमची जन्मजात ऊर्जा किंवा प्रेरणा कमी करत नाही, उलट ते नवीन दिशा निर्देशांमध्ये निर्देशित करते, जे तुमची प्रभावीता आणि वैयक्तिक समाधान वाढवू शकते। तुमच्या व्यावसायिक जीवनात एप्रिल महिना मोजमाप आणि विचारशील गतीची गरज घेऊन येतो। बाह्य परिस्थिती किंवा नेतृत्वाच्या निर्देशांमुळे तुम्हाला गती कमी करावी लागू शकते आणि तुमच्या कृतींचा काळजीपूर्वक विचार करावा लागू शकतो। हा काळ नाविन्यपूर्ण विचार करण्यासाठी आणि चौकटी बाहेर जाऊन विचार करण्यासाठी योग्य आहे। या महिन्यात पारंपरिक पद्धती अपेक्षित परिणाम देऊ शकत नाहीत। मूळ कल्पना मांडण्यास आणि अंमलात आणण्यास घाबरू नका। तुमच्या योजना तुमच्या छातीजवळ ठेवा। तुमच्या रणनीती खूप लवकर उघड केल्याने त्यांचा प्रभाव कमी होऊ शकतो किंवा अनावश्यक तपासणीलाही सामोरे जावे लागू शकते। विवेक राखून योग्य वेळी तुमच्या उपक्रमांना पाठिंबा देऊ शकतील अशा सहकाऱ्यांशी संबंध वाढवा। जरी तुम्हाला मर्यादा वाटत असल्या तरी हे समजून घ्या की वरिष्ठांचे मार्गदर्शन हे सामान्य उद्दिष्टांकडे प्रयत्नांना संरेखित करण्यासाठी असते। घाईघाईने प्रकल्प पूर्ण केल्याने चुका होऊ शकतात, यासाठी संयम ठेवावा। प्रत्येक तपशील योग्य ठिकाणी आहे याची खात्री करण्यासाठी वेळ काढा, कारण संयमच फळ देते। या कालावधीचा वापर तुमची कौशल्ये वाढवण्यासाठी करा। तुमच्या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम घेण्याचा किंवा कार्यशाळांमध्ये सहभागी होण्याचा विचार करा। तुमचे व्यावसायिक वर्तुळ वाढवा। उद्योग कार्यक्रमांना व्हर्च्युअल किंवा प्रत्यक्ष उपस्थित राहिल्याने भविष्यातील संधीची दारे उघडू शकतात। साध्य करण्याजोगे ध्येय निश्चित करा। मोठ्या उद्दिष्टांचे व्यवस्थापन करण्यायोग्य कार्यांमध्ये विभाजन करा। प्रेरणा टिकवून ठेवण्यासाठी लहान विजय साजरे करा। या महिन्यात तुमचे वैयक्तिक जीवन केंद्रस्थानी असेल। व्यावसायिक मागण्यांना अनुकूल संतुलन प्रदान करेल। तारे तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांमध्ये वेळ आणि शक्ती गुंतवण्यास प्रोत्साहित करतील, ज्यामुळे खोल समाधान आणि सुसंवाद निर्माण होऊ शकतो। कुटुंबातील सदस्यांसोबत घालवलेल्या क्षणांना प्राधान्य द्या। सामायिक जेवण किंवा बाहेरील साहस यासारख्या साध्या क्रियाकल्पांमुळे संबंध अधिक दृढ होऊ शकतात। कोणत्याही प्रलंबित समस्या प्रामाणिकपणाने करुणेने सोडवा। वादविवाद सौहार्दपूर्ण पद्धतीने सोडवण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे। तुमच्या प्रियजनांचे मूल्य हे आधारस्तंभ म्हणून ओळखा। गरज पडल्यास त्यांच्यावर अवलंबून राहा आणि त्या बदल्यात तुमची मदत द्या। मेष राशीसाठी एप्रिल 2025 हा महिना वाढ आणि यशाचा काळ असू शकतो। तुमच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात प्रगती होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही ऊर्जेने परिपूर्ण असाल। आर्थिकदृष्ट्या तुमची स्थिती मजबूत होण्याची अपेक्षा आहे आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो। याशिवाय उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील मिळू शकतात। तुमच्या योजना आणि कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील, ज्यामुळे तुम्हाला आत्मसमाधान मिळेल। याशिवाय प्रवासाची शक्यता आहे, जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते। या सहली तुम्हाला नवीन अनुभव आणि संधी देऊ शकतात। मेष राशीच्या लोकांसाठी
एप्रिल 2025 हा महिना व्यावसायिकदृष्ट्या यशाचा काळ असू शकतो. तुम्हाला नवीन प्रकल्प आणि भागीदारीत यश मिळू शकते आणि तुमच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात आणि पदोन्नती किंवा पगारवाढीची शक्यता देखील आहे. तथापि सहकाऱ्यांशी किंवा भागीदारांशी मतभेद उद्भवू शकतात, म्हणून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. प्रत्येक निर्णय अत्यंत सावधगिरीने घेतला पाहिजे आणि नवीन योजना गुप्त ठेवणे आवश्यक असेल. अशा प्रकारे तुम्ही तुमचे व्यवसाय उद्दिष्टे साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. मेष राशीच्या लोकांसाठी एप्रिल 2025 हा महिना नातेसंबंधांच्या बाबतीत सावधगिरी आणि विवेक बाळगण्याचा काळ असू शकतो. अगदी लहानशी गोष्टही नात्यात कटुता निर्माण करू शकते, म्हणून तुमच्या भावना स्पष्टपणे आणि शांतपणे व्यक्त करणे आवश्यक असेल. कुटुंबात शांती आणि सौहार्द राहील अशी अपेक्षा आहे आणि कुटुंबासोबत वेळ घालवल्याने नातेसंबंध मजबूत होतील. प्रेमसंबंधांसाठी हा काळ अनुकूल असू शकतो आणि अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव मिळू शकतात. तुमच्या नातेसंबंधांमध्ये प्रेम, समजूतदारपणा आणि सहकार्य वाढल्याने तुमचे नाते मजबूत आणि स्थिर होईल. मेष राशीच्या लोकांनी या महिन्यात शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहण्यासाठी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग, प्राणायाम आणि व्यायामाचा समावेश करावा. तुमच्या आहारात सहज पचणारे अन्न समाविष्ट करा आणि शक्य तितके कमी तळलेले अन्न खा. डिहायड्रेशन टाळण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे. तुमच्या नात्यांमध्ये प्रेम, समजूतदारपणा आणि सहकार्य वाढवा. तुमच्या भावना स्पष्ट आणि शांतपणे व्यक्त करा. व्यवसायात काळजीपूर्वक आणि हुशारीने निर्णय घ्या. मेष राशीसाठी एप्रिल हा महिना नवीन संधी आणि यशांचा महिना आहे. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात प्रगतीचे संकेत मिळू शकतात. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. तुम्हाला पैसे कमविण्याचे नवीन स्रोत सापडू शकतात. तुम्ही आत्मविश्वासू आणि उत्साही राहाल. तुम्ही तुमच्या योजना पूर्ण कराल आणि चांगले काम कराल. प्रवासाची शक्यता आहे. प्रवास हे फायदेशीर ठरतील. तथापि काम आणि वैयक्तिक जीवन यांच्यात संतुलन राखणे कठीण होईल. याचा परिणाम नातेसंबंधावरही होऊ शकतो. अचानक वाढलेले खर्च आर्थिक ताण वाढवू शकतात, म्हणून तुमच्या बजेटची काळजी घ्या. व्यस्तता आणि ताणतणावामुळे थकवा जाणेल. यामुळे मित्र आणि नातेवाईकांसोबत गैरसमज होऊ शकतात. संभाषणात स्पष्टता ठेवा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना चांगला राहील. नवीन प्रकल्प आणि भागीदारीत तुम्हाला यश मिळेल. कठोर परिश्रम आणि समर्पण नवीन जबाबदाऱ्या आणतील. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. पदोन्नती किंवा पगारवाढीची शक्यता देखील आहे. एप्रिल 2025 मेष राशीच्या लोकांना एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला चांगले फायदे मिळू शकतात. या महिन्यात तुम्हाला चांगले पैसे मिळतील, परंतु तुमच्या ग्रह आणि नक्षत्रांची हालचाल दर्शवित आहे की खर्चही त्याचप्रमाणे होतील. मेष राशीच्या लोकांनी एप्रिल महिन्यात कोणताही मोठा धोका पत्करू नये. तुमचे मित्र चांगले वागतील, परंतु तुम्ही इतरांवर जास्त विश्वास ठेवू नये. तुमचे कोणतेही काम दुसऱ्यांवर न सोडल्यास बरे होईल. तुम्ही असे सामाजिक कार्य केले पाहिजे जे तुमच्या मनाला समाधान देईल. कौटुंबिक समस्यांकडे लक्ष द्यावे लागेल. जास्त ताण टाळला पाहिजे. कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या पर्यटन स्थळी सहल होऊ शकते. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. पैशांचा चांगला वापर करा. कठोर शब्द वापरू नका. मालमत्ता खरेदी विक्रीसाठी परिस्थिती चांगली आहे. या महिन्यात तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करू शकता. तुमच्या पालकांकडून तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. समाजात तुमच्या प्रतिष्ठेची काळजी घ्या. या महिन्याच्या सुरुवातीला विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. पती पत्नीमध्ये सहकार्य राहील. धार्मिक कार्याबद्दल भक्ती राहील. कार्यक्षेत्रात परिस्थिती चांगली राहील. ग्रहांचा न्यायाधीश असलेल्या शनीचा उदय ही एक महत्त्वाची ज्योतिषीय घटना आहे, जी मेष राशीच्या लोकांवरही परिणाम करणार आहे. शनीच्या उदयाचा मेष राशीवर सकारात्मक परिणाम होणार आहे. कुंडलीतील शनीच्या स्थितीनुसार मेष राशीच्या लोकांना सुख, समृद्धी आणि प्रगती मिळू शकते. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार 29 मार्च 2025 रोजी मीन राशीच्या भ्रमणानंतर शनीचा उदय होईल. शनीचा उदय 9 एप्रिल 2025 बुधवारी सकाळी 5:03 होईल. सुमारे 40 दिवसांनी शनी उगवेल. शनी उदयाचे शुभ प्रभाव मेष राशीवर पडणार आहेत. मेष राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय शुभ राहणार आहे. शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला नोकरीत चांगल्या संधी मिळतील. व्यापाऱ्यांना नफा होईल. कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.